उन्हाळी वाळवणामध्ये मिश्र डाळींचे तिखट सांडगे करताना डाळ आपल्याला दळून न आणता अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज हे तिखट सांडगे करणार आहोत. इथं मी 6 डाळींचा वापर केलेला आहे. अगदी हे तिखट सांडगे चवीला भारी होते. आणि इथं आपण डाळ दळून आणलेली नाही, अगदी आपण घरी पटकन हे सांडगं तयार केलेलं आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथं मी एका वाटीचे प्रमाण घेतलेले आहे आणि त्या वाटीने मी सगळ्या इथं डाळी घेतलेल्या आहेत. तर 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी वाटाण्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला साधारण इथं मी 1.5 वाटी तुरीची डाळ घेणार आहे. फक्त मी तुरीची डाळ थोडीशी जास्त घेतलेली आहे. बाकीच्या सगळ्या डाळी मी 1-1 वाटी घेतलेल्या आहेत. तुरीची डाळ तेवढी फक्त मी 1.5 वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला उडदाची डाळ यामध्ये वापरायची आहे. उडदाची डाळ जास्त वापरायची नाही, नाहीतर सांडगं आपलं तोडताना ते चिकट अगदी होतं. त्यामुळे उडदाची डाळ अगदी थोडी वापरायची. आता या डाळी छान मिक्स केलेल्या आहेत. आता या डाळी आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पण कढई थोडीशी मला लहान वाटत असल्यामुळे मी दुसऱ्या कढईमध्ये ही डाळ सगळी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला 4 तास आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतली आणि 4 तास डाळ मी भिजत घातलेली आहे. तुम्ही बघू शकताय की अगदी डाळ आपली छान अशी ही फुललेली आहे. 4 तास फक्त मी ही डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. आता आपल्याला या डाळीतील सगळी पाणी जे आहे ते आपल्याला निथळून काढायचं आहे. अजिबात आपल्याला यामध्ये पाण्याचा आता अंश ठेवायचा नाही. म्हणून अशा पद्धतीने मी चाळणीवरती ही सगळी डाळ काढून घेणार आहे, जेणेकरून यातील सगळे पाणी अशा पद्धतीने खाली भांड्यामध्ये नितळेल आणि आपल्याला डाळ आपली पूर्णपणे ही कोरडी होईल. म्हणून आपल्याला चाळणीवरती ही डाळ नितळून घ्यायची आहे. आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ थोडी थोडी घालून घ्यायची आहे आणि सुरुवातीची डाळ बारीक करताना आता या बॅचमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. याच्यासोबत तुम्ही जिरे देखील घालू शकता, पण मी जिरे पावडर वापरणार आहे, त्यामुळे मी जिरे इथं घातलेले नाहीत. आणि अशा पद्धतीने आपल्याला या डाळीची भरड करून घ्यायची आहे. एकदम देखील बारीक पेस्ट करायची नाही आणि आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही. फक्त डाळीची आपल्याला भरड आपल्याला अगदी अशी छान करून घ्यायची आहे. आणि आता ही भरड आपण केलेली आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळी डाळ जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून आपल्याला बारीक करायची आहे. लसूण फक्त आपल्याला सुरुवातीला एकदाच आपल्याला लसूण घालायचं 7 ते 8 पाकळ्या आणि त्यानंतर फक्त आपल्याला डाळ अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे. इथं मी सगळी डाळ अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. साधारण 1 चमचा यामध्ये मी धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घालून घ्यायची. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हिंग देखील घालायचा आहे. 1 चमचा इथं मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेले आणि त्यानंतर 2 चमचे रेग्युलर तिखट मी घालणार आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आपल्याला कोथिंबीर जास्त वापरायची नाही, कारण कोथिंबीर तुम्ही जर जास्त घातला तर आपलं सांडगं थोडंसं काळपट होऊ शकतं. म्हणून कोथिंबीर अगदी आपल्याला थोडी यामध्ये घालून घ्यायची. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे. डाळ बारीक करताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. कोरडीच डाळ आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं मी हे सगळं डाळी बारीक केलेल्या छान असं हे मसाला छान आपल्याला मिक्स करून घेतलेला आहे. आता हे डाळीचं मिश्रण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे, कारण आपल्याला डाळ 15 ते 20 मिनिट अशीच मुरण्यासाठी ही ठेवून द्यायची आहे. कारण हे मसाले पूर्णपणे या डाळीमध्ये छान असे मुरले पाहिजेत, म्हणून आपल्याला डाळ 15 ते 20 मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचे. त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे सगळं डाळीचं मिश्रण काढून घेणार आहे आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला ही डाळ अशा पद्धतीनेच झाकून डाळ ही ठेवायची आहे, जेणेकरून मसाले सगळे या डाळीमध्ये आपले छान असे मुरतील. साधारण 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि डाळ तुम्ही बघू शकताय अगदी छान अशी डाळ आपली फुललेली आहे.
आता आपण हे मिश्रण पुन्हा थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचं सांडगं घालून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने देखील अशा पद्धतीने हे सांडगं थोडं थोडं तोडून अशा पद्धतीने ताटामध्ये घालू शकता किंवा कागदावरती घालू शकता. आणि दुसरी सोपी पद्धत म्हणजे तुम्ही एखाद्या कॅरी बॅगमध्ये तुम्ही हे पीठ भरू शकता. एखादी दुधाची वगैरे अशी पिशवी तुम्ही घेऊन त्यामध्ये हे पीठ भरू शकता आणि अगदी खाली टोकाला थोडंसं होल पाडून तुम्ही पटपट आपल्याला तुम्ही अशा पद्धतीने सांडगे देखील घालू शकता. अगदी त्या पद्धतीने देखील पटपट आपलं हे सांडगं, तिखट सांडगं घालून तयार होतं. अशा पद्धतीने मी हे सांडगं इथं घालून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला 2 ते 3 दिवस हे सांडगं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता. हाताने देखील तोडून घालू शकता आणि नाहीतर तुम्ही पिशवीने देखील होल पाडून ते सांडगं तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने मी एक 2 ते 3 दिवस हे उन्हामध्ये छान वाळवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की अजिबात आपलं हे सांडगं काळपट झालेलं नाही, कारण आपण कोथिंबीरचा वापर इथं जास्त केलेला नाही आणि 6 डाळी वापरल्यामुळे चवीला देखील हे सांडगं अगदी छान असं तयार होतं. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की तिखट सांडगं उन्हाळी वाळवण्यासाठी करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.